हुजूरी में तेरे हम आए हैं, चाहिए हमें बस तू। खामियां हमें काफी सारे हैं, अधूरे ना रहे जब हो तू। हुजूरी में तेरे हम आए हैं, चाहिए हमें बस तू। खामियां हमें काफी सारे हैं, अधूरे ना रहे जब हो तू। हाँ तू ना रहे तो हम क्या कर सके, दिल की कमी पूरी तू करे। तू ना रहे तो हम क्या कर सके, दिल की कमी पूरी तू करे। अपने हाथों को उठाए। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। आइए उसकी आराधना हम करें मिलके। हुजूरी में तेरी हम आए हैं, चाहिए हमें बस तू। खामियां हमें काफी सारे हैं, अधूरे ना रहे जब हो तू। हुजूरी में तेरे हम आए हैं, चाहिए हमें बस तू। खामियां हमें काफी सारे हैं, अधूरे ना रहे अधूरे ना रहे जब हो तू। हाँ तू ना रहे तो हम क्या कर सके, दिल की कमी पूरी तू करे। तू ना रहे तो हम क्या कर सके, दिल की कमी पूरी। Come on, sing everybody. हाँ बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। Zapraszam Pana, tylko trzymaj małą. Dajcie no. महिमा हो तेरी सदा सर्वदा,
तुझसा है यहाँ कोई ना। महिमा हो तेरी सदा सर्वदा, तुझसा तुझसा है यहाँ कोई ना। हाँ तू न रहे तो हम क्या कर सके, दिल की कमी पूरी तू करे। तू ना रहे तो हम क्या कर सके, दिल की कमी पूरी तू बढ़ता रहे, बढ़ता 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 तू रहे। मैं घटता रहूं, मैं घटता रहूं, वो बढ़ता 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 तू रहे। मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। ओ रया दरिया सिदरा तू बड़े परमेश्वर, मैं घटता जाऊं हर दिन हर पल हर समय। तू बड़े और मैं घटूं, हाँ, बड़े जब तू संसार में सब सर उठाए, बड़े जब तू शैतान भी थर थराए, बड़े जब तू संसार में सब सर उठाए, बड़े बड़े जब तू शैतान भी बड़े बड़े जब तू संसार में सब सर उठाए, बड़े जब तू शैतान भी थर थराए। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं, ओ बढ़ता 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 मैं घटता रहूं। तो मैं घटता रहूं। बोलो बढ़ता 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 तू रहे हमेशा, मैं घटता रहूं। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। बड़े जब तू संसार में सब सर उठाए, यस लॉर्ड। हाँ बड़े जब तू शैतान भी थर थराए, बड़े जब तू संसार में सब सर उठाए, बड़े जब तू शैतान भी थर थराए। बढ़ता 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 यीशु तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। तू बड़े परमेश्वर, मैं घटता जाऊं। आइए उसकी उपस्थिति में सब खड़े हो जाएंगे, उसे हम धन्यवाद देंगे, उसका गौरव करेंगे हम। सिंह बढ़ता, हाँ बढ़ता बढ़ता बढ़ता, हाँ तू रहे, मैं घटता
घटता रहूं। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। बढ़ता 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 तू रहे, मैं घटता रहूं हमेशा, मैं घटता रहूं हर पल हर समय। बढ़ता तू रहे, मैं घटता रहूं, मैं घटता रहूं। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू रचा दे राज है। तुझसे है जमीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु। करते हैं सजना, इबादत हो तेरी सदा। करते हैं सजना, इबादत हो तेरी सदा। इसलिए हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। ओ हजारों जुबानें गाए, तेरा यीशु तू पवित्र है। हाँ, यीशु तू पवित्र है। हो यीशु तू पवित्र है। शाहों का शाह है तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। शाहों का शाह है तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हाँ, यीशु तू पवित्र है। ओ यीशु तू पवित्र है। तू राजाओं का राजा है, Yes, Lord. तू मेरा परमेश्वर है। Yes, Lord. मेरी हर गलतियों को तू माफ करता है। Jesus. Yes, Jesus. Yes, Lord. सुंदर देवाचे स्वागत करूया. वेलकम वेलकम फादर. सर्व मान महिमा गौरव आदर प्रशंसा आम्ही तुम्हालाच देतो आणि प्रार्थना येशूच्या नावातून करतो. Praise the Lord. या आपण सर्वजण जे बसले त्यांनी उभे राहूया. आपण आपल्या शेजाऱ्याला एक स्माइल देऊन
आनंदाने त्याला विचारूया, तू तयार आहे का स्तुती करायला? विचारूया आपल्या शेजारच्याला, विचारूया तू तयार आहे का स्तुती करायला? काय म्हणतोय शेजारचा? आहे ना? मग आपण सर्वजण टाळ्या वाजून त्या जिवंत देवाचा मान करूया, त्याला धन्यवाद देऊया, जोरदार टाळ्या वाजून. Come on, hallelujah. Hallelujah. यीशु मसीह की राजाओं के राजा की. कारण आपण तुम्ही तयार आहात स्तुती करण्यासाठी? येस, हालेलुया. आपण कुठल्या माणसासाठी करत नाही, आपण आपल्या जिवंत देवासाठी करत आहोत. आमेन, आमेन, आमेन. कारण आपण देवाला धन्यवाद एवढं हसून आपण स्तुती करणार आहे. आमेन. कम ऑन. आपल्या हातूनच करून पाय वाजूया, थोडेसे पाय हलूया. Hallelujah, oh hallelujah, स्तुति प्रशंसा करे. 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 हार्मोनियम. स्तुति हो, आपले हात. स्तुति हो, स्तुति हो, तेरी स्तुति हो, स्तुति हो. स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो, तेरी स्तुति हो. हे स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो, तेरी स्तुति हो. त्याने आपल्या नावाने हाक मारला. मग आपण आनंदाने त्याची स्तुती करूया. सुनो. तूने बुलाया नाम लेकर मैं तेरी स्तुति करूं. अनुग्रह से तूने मुझे बुलाया, मैं तेरी स्तुति करूं. तूने बुलाया, तूने बुलाया नाम लेकर मैं तेरी स्तुति करूं. अनुग्रह से तूने मुझे बुलाया, मैं तेरी स्तुति करूं. हाँ स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो, तेरी स्तुति हो. स्तुति हो, स्तुति हो, हाँ स्तुति हो, तेरी स्तुति हो. आराधना, 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 तेरी आराधना. सुनो. अब तेरी रोशनी में मुझे बुलाया, पिता परमेश्वर तेरी स्तुति हो. और छूना हुआ वंश और याजक बनाया, पिता परमेश्वर तेरी स्तुति हो. अब तेरी रोशनी में मुझे बुलाया, पिता परमेश्वर तेरी स्तुति हो. छूना हुआ वंश और याजक बनाया,
तेरी रोशनी में मुझे बुलाया, पिता परमेश्वर तेरी स्तुति हो। गाओ गाओ। चुना हुआ मुझको याजक बनाया, पिता परमेश्वर तेरी स्तुति सब मिलके स्तुति हो, स्तुति हो, बोलो स्तुति हो, तेरी स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो, तेरी स्तुति हो। आराधना 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 तेरी, आराधना आराधना आराधना। ओ हालेलुया हालेलुया हालेलुया। आपले हात हालूया, हालेलुया तेरे, हालेलुया। कौन तुम्ही का हालेलुया, आपले हात हालूया, हालेलुया। हालेलुया हालेलुया हालेलुया। थोडं जोरात गा यार, कमान। हालेलुया हालेलुया हालेलुया, हो हो हो, हालेलुया, ओ हालेलुया 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 हालेलुया। शेवटच्या वेळेस हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। यीशु जिंदा है, यीशु जिंदा है, वो आज भी जीवित है। कहाँ पे है यीशु? कहाँ पे है? बोलो, कोई बता सकता है यीशु कहाँ पे है? और वो मेरे दिल में है, हाँ, माझ्या हृदयामध्ये आहे। हालेलुया हालेलुया। येशू जर हृदयात आहे तर त्याचे लेकर कसे पाहिजेत? कसे पाहिजेत? आनंदी पाहिजेत ना? मग चेहऱ्यावर दिसला पण पाहिजे ना। दुःख जरी आहे तरी म्हणा मी आनंद करेल, आजार जरी आहे तरी म्हणा मी आनंद। हालेलुया 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 हालेलुया। हा, कारण की माझा येशू जिवंत देव आहे। आमेन आमेन हालेलुया। कोण तेव्हा टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया। प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। जय 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 प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हे सब पाप धो तुम भी अपने हृदय को, उसमें रहे नादान। खून
यीशु की हालेलुया हालेलुया हमको बचाने उसकी स्तुति करो जय जय प्रभु यीशु की हालेलुया जय जय प्रभु यीशु की हालेलुया हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो Sing! Ha 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 हालेलुया ओ हो सन्ना ला 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 हालेलुया आमेन हा 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 हालेलुया ओ हो ला 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 हालेलुया कठाया ग्रहण करो तुम आज यीशु को प्रेम की बहती धार उसको बना लो केवल हारा नाम लगा लो ग्रहण करो तुम आज यीशु को प्रेम की बहती धार उसको बना लो केवल हारा नाम लगा लो हे जय जय प्रभु यीशु की जय जय प्रभु यीशु की हमको बचाने उसकी स्तुति हो जाए जय जय प्रभु यीशु की हालेलुया जय जय प्रभु यीशु की हालेलुया हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो हालेलुया ओहो सना ला 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 हालेलुया हालेलुया चलो जा उसे बोलो हाँ वापस आता मेरा प्रभु जी ले जाएगा साथ आशा मेरी अब तो यही है चलो तुम मेरे साथ वापस आता मेरा प्रभु जी ले जाएगा साथ आशा मेरी अब तो यही है चलो तुम मेरे साथ तुम सा आवाज आहा हा 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 ओहो ला 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 हे तुम्ही देवासाठी गाताय राव ज्याचा श्वास तुमच्यामध्ये आहे जोरात आहा हाले ओहो ला 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 हे आहा हा 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 हालेलुया ओहो सना ला 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 हालेलुया आमेन ओ हरदम होंगे साथ यीशु के खुशी और शांति आराम आएगा वो लेने तुमको रहना तुम तैयार हरदम होगी साथ यीशु की खुशी और शांति आराम आएगा मेरे तुमको रहना तुम तैयार जय 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 हमको बचाने जय 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 प्रभु यीशु की हालेलुया जय जय प्रभु यीशु की हालेलुया हमको बचाने आया जगत में हा 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 हालेलुया ओहो सना ला 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 हालेलुया आमेन हा 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 हालेलुया ओहो सना ला 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 हालेलुया आमेन कुछ लोग बीमार हैं कुछ लोग तकलीफ में हैं
कुछ शांत बैठे हैं, कोई बात नाही. पर आज जर तुम्ही यीशुचं नाव घेत आहात, अगर आप आज यीशु का नाम ले रहे हो, तो हर एक बीमारी निकल जाएगी. जो गरीबी आपको बहुत साल से पकड़ रही है, जी गरीबी तुम्हाला लय वर्षापासून धरून ठेवलंय, ती आज सोडवली जाईल. हालेलुया, हालेलुया, यीशु मसीह की, यीशु मसीह की, हालेलुया. कने अजून आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण त्याची स्तुती करूया. दावीद राजा म्हणतो, तुझ्या अंगणातील एक दिवस त्या हजारोहून उत्तम आहे. आज आपण आपलं हृदय त्या देवासाठी उघडूया. दावीद राजा म्हणतो की तुझ्यामध्ये मला आनंद आहे, तुझ्या पलीकडे मला सुखच नाहीये. किती जण म्हणतात की ते देवामध्ये मला आनंद आहे. मग का नाही आपण आपले पाय हलूया, आपले हात उंच करून त्या देवाला धन्यवाद देऊया. काय काय जण तशाच सांगू नका, तुमची परिस्थिती देव बदलणार. विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही देवाचा गौरव दाखवा. हालेलुया. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बोलो. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. हे आनंदी आनंद है मेरे हे आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. किसका पाप क्षमा हुआ? पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे, हालेलुया. थोड़ा चेहरे पे आनंदी आनंद है. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों. हो आनंदी आनंद है. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजों के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. आया है क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बहुत आनंद है, आनंदी आनंद है. मेरे यीशु के जिसको आनंद समझ गया वो आनंद रहेगा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद है, आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. हो ऊंचा ऊंचा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. जोरात. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में.
सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है। एक कंठ से हम होसाना गाकर सबको बताएंगे। सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है। एक कंठ से हम होसाना गाकर सबको बताएंगे। और एक बार, ओ सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है। एक कंठ से हम होसाना गाकर सबको बताएं। क्या बताएंगे? आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। जिसको पता चल गया आनंद आनंद है, हालेलुया। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद है, आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। किती आनंद हा, स्वर्ग आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। आधी भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, गाऊया। किती आनंद हा, स्वर्ग आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। आधी भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, second choir. पर एकदा गाऊया. किती आनंद हा, किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा. धावतो होतो वेगे नाशाकडे विजरी गोया. धावतो होतो वेगे नाशाकडे विजरी. तू माझं स्वीकारिले, धावले प्रेम खरे. किती आनंद हा, स्वर्ग आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले, अयोग्य या पामरा. गाऊया. प्रीतीने स्वीकारिले, अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. किती स्वर्गी प्रभू येशूने दिला आम्हा. तुमचा आवाज आधी वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद, किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा.
on, sing it choir. मोडत असताना. मोडत असताना. मोडता माझा गुरु अरे का मोडत असताना. मोडता माझा गुरु तू माझं स्वीकारिले प्रेम जशी से करे. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. आधी भरपूर तो मध्ये धुंद करीतो वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा किती आनंद किती आनंद हा. आधी भरपूर तो मध्ये धुंद करीतो वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा. आपले डोळे बंद करूया. प्रभू जशी मी स्तुती केली तशी आत्म्यात आणि खरेपणात तुझी स्तुती करतो. प्रभू श्री तू माझी प्रत्येक एक हाक ऐकतो. थँक्यू लॉर्ड की तू माझ्या प्रत्येक हाकेला तू धावून येणारा परमेश्वर. हो तू त्या दलदलीतून त्या घाणीतून त्या चिखलातून मला वर काढलं. थँक्यू लॉर्ड. थँक्यू फादर. थँक्यू जेजस. त्याला म्हणूया प्रभू तू महान आहे. तुझ्यासारखा कुणी नाही. तू योग्य आहे. तुझ्यामुळे मला सामर्थ्य प्राप्त होते. तुझ्यामध्ये मी सर्व काही करू शकतो. तेरी जय होवे सदा सनातन तक तू राज करे. तुझ सा कोई नहीं. सिंहासन पे विराजमान धरती गाए तेरी गुणगान. तुझ सा कोई नहीं. गाऊया. तेरी जय होवे सदा सनातन तक तू राज करे. है तुझसा कोई नहीं. सिंहासन में विराज धरती गाए तेरी गुणगान. है तुझसा कोई नहीं. घुटनों पे आते हैं जय तेरी गाते हैं. घुटनों पे आते हैं जय तेरी गाते हैं. अपने हाथों को उठाए. तू महान 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 है. तू महान 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 है. तुझ सा कोई नहीं. तू महान 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 है. तू महान 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 है. है तुझसा कोई नहीं. देवाची आराधना करूया. तू आणण्याची खूप करतो. तू 38 वर्षाच्या पक्षाघाताला बरं कर. थँक्यू जीसस. आज मी तुझी महिमा करतो. मी म्हणते लॉर्ड की तू महान आहे. स्वर्ग तुझं सिंहासन आहे. पृथ्वी तुझं पाय ठेवण्याचं पादासन आहे फादर. तेरी जय होवे सदा सनातन तक तू राज करे. तुझ सा कोई नहीं. सिंहासन पे विराजमान धरती गाए तेरी गुणगान. तुझ सा तेरी जय तेरी जय होवे सदा सनातन तक तू राज करे. है तुझसा कोई नहीं. सिंहासन पे सिंहासन पे विराजमान धरती गाए
गाते हैं जय तेरी, गाते हैं घुटनों पे आते हैं जय तेरी, गाते। आपले हात उंच करून तू महान, तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान, तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। परमेश्वर है तू, जग उद्धार है तू, सृष्टि का रचयिता खुदा मेरा तू। परमेश्वर है तू, जग उद्धार है तू, सृष्टि का रचयिता खुदा मेरा तू। अल्फा है तू, ओमेगा भी तू, सारे मंडल का बादशाह मेरा तू। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई। तू महान, तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान, और एक बार तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। जिसने देखा यीशु तेरी ओर, पाएगा शिफा तुझसे वो। जिसने यीशु तेरी ओर, पाएगा शिफा तुझसे वो। यहोवा राफा एलोहीम है तू, संग रहने वाला खुदा मेरा तू। यहोवा राफा एलोहीम है तू, संग रहने वाला खुदा मेरा तू। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान, तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। Go get church. तू महान 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 है, तू महान महान है तुझसा। तू महान, और एक बार तू महान।
येशुआ चर्च गावे येशुआ राबासे आर्या मेरा प्रियतम गावे चर्च गावे चर्च मेरा येशुआ तेरे लोग आए ये जहाँ गाए ऊंचा उठाए सदा पवित्र तेरे लोग आए को ऊंचा उठाए सदा पवित्र. Come on, just तुमची बारी आज मोकळीकताची वेळ आहे. ओ येशू नाम गाऊया. श्रेष्ठ है यीशु नाम, महान है यीशु नाम, सब नामों से ऊंचा. हर सिंहासन हुकूमत और ताकत यीशु नाम, सब नामों से ऊंचा. सभी दूत गाए महाराजा को. तू सदा रहेगा सदा पवित्र. अपनी आंखों को बंद करके और एक बार सभी दूत गाए पवित्र, ये जहां गाए पवित्र, तू सदा रहेगा सदा पवित्र. और एक बार जर सिर्फ आपकी आवाज में यीशु. यीशु शेवटच्या वेळेस येशू आ
हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर। अब की बड़ाई हम करते हैं खुदा। क्या महान खुदा हो आप, क्या ऊंचे परमेश्वर हो आप। तेरे नाम जैसा कोई नाम नहीं है। तेरे लोग कहते हैं प्रभु कि तू पवित्र है। ये जहां गाता है कि तू पवित्र है। सब आदर हम आपको देते हैं। आइए अपने हाथों को उठाए। सब आदर, सब महिमा, सब प्रशंसा हम आपको देते हैं। और हम ताली बजा के धन्यवाद दे के सब महिमा आपको देकर यीशु मसीह के नाम से मांगते हैं। और सबने मिलकर कहा Praise the Lord. Hallelujah. प्रभूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा त्यांनी आपल्याला संधी दिली त्याच्या उपस्थितीमध्ये बसायला. आणि देवबापाने आज तुम्हाला आणि मला आशीर्वादित करायला बोलवलेलं आहे. हालेलुया. प्रभू नेहमी आपल्या लोकांना आशीर्वादित करायला बोलवत असतो. बायबल सांगतं, तो म्हणाला या जो ताणलेला आहे त्याने माझ्याकडे यावं. जीवनाचं पाणी तो देणारा देव आहे. आणि आज परत एकदा आपले डोळे बंद करूया. आपण सगळे लोक आपलं हृदय प्रभूकडे लावूया आणि प्रभूला सांगूया की प्रभू आज माझ्या जीवाला स्पर्श कर. आज माझे अश्रू वाहणारे बंद कर. आज माझं जीवन तुला धन्यवाद देणारं बनव. आज माझ्या हृदयाची मागणी पूर्ण कर. कारण तू माझा स्वर्गातील बाप आहे. तो मागितल्यानंतर देणारा देव आहे. पूर्ण हृदयाने देवाशी बोलूया. प्रभूला सांगूया, प्रभू मी रिकामा नाही जाणार. कारण मी कुठल्या माणसाकडे नाही आलेलो. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, सगळ्या माणसामध्ये श्वास आणि हृदय घडवणारा त्या देवाकडे मी आलेलो आहे. आज प्रभूला सांगा, प्रभू माझ्या जीवनाची प्रत्येक कहाणी, स्टोरी तुला सर्व माहित आहे. पण तू माझा कुंभार आहे आणि तू मला परत आकार देऊ शकतो. परत मी जीवनात उभं राहू शकतो. कारण तू माझं सर्व काय आहे. स्वर्गीय पित्या प्रभू येशूच्या नावात आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण तू नेहमी तुझ्या लेकरांना हाक मारतो. जसे एखादी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घ्यायला हाक मारते, तसं तू आपल्या लेकरांना पंखाखाली घ्यायला रोज हाक मारतोय. कारण संकट वाढत आहे. लढाईच्या आवे आम्ही ऐकत आहोत. रात्रंदिवस लोक त्रासामधून जात आहेत. पण बायबल मध्ये लिहिलंय तुझ्या पंखाखाली आम्हाला आश्रय आहे. लॉर्ड माझी प्रार्थना आहे की आज जो जीव ऐकेल त्याला जिवंत देव प्रभू येशू कळव. आज त्याला त्याचे आत्मिक डोळे उघडले जावे. आणि जो ऐकेल त्याच्या जीवनात आज मोठं कार्य आम्ही प्रभू येशूच्या नावात स्वीकारत आहोत. पवित्र आत्मा तुम्ही बोलणारे आहात. कारण माणसाचे शब्द व्यर्थ आहेत, पण देवाचे शब्द सार्वकालिक जीवन देणारे आहेत. बोल पिता आणि प्रत्येकाला स्पर्श कर. थँक्यू. तू आमची प्रार्थना नेहमी ऐकतो प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बिलीवर तुम्ही आणि मी जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. यस. जे लोक मला इथे ऐकत आहेत, ऑनलाईन ऐकत आहोत, एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबलच्या वचनानुसार देवाची नजर सर्वांवरती आहे. यस. आमेन. तो त्याच्यापासून कोणी विसरलं जाणार नाही, कोणी गोपित राहणार नाही. तो सगळीकडे पाहणारा देव आहे. यस. थोडा वेळ आपले कान जिवंत देवाच्या वचनाकडे लावा. कारण अनेक विचारांनी तुमचं मन भरलेलं असेल. अनेक हृदयावरचं ओझं तुमच्यावरचं वाढत असेल. याचं एकच उत्तर आहे, प्रभू येशू, प्रभू येशू आणि प्रभू येशू. यस. आमेन. आणि त्याचं वचन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण देवाच्या वचनाकडे येऊया. तर तुम्ही प्लीज यशया याचा प्लीज 58 अध्याय 58 अध्याय आणि प्लीज 14 वचनाकडे आपण येऊया. या देवाच्या वचनाकडे आयझिया चॅप्टर 58, यशया 58 अध्याय आणि 14 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून देवाच्या वचनाकडे येऊया आणि आपण देवाचं वचन वाचूया. प्लीज ऐकूया.
तर तू परमेश्वराच्या ठाई आनंद पावशील बायबल सांगतं की तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील किंवा आनंद पावशील आणि पृथ्वीच्या उंच स्थलावर तू स्वारी करशील आणि पृथ्वीच्या उंच स्थळावर तू स्वारी करशील असे मी करीन असे देव म्हणतो मी तुझ्यासाठी करीन. आणि मी तुला तुझा बाप याकोब हा याच्या वचनाचा उपयोग करू देईन याच्या वचनाचा उपयोग करू देईल कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे. कारण परमेश्वराचे मुख किंवा परमेश्वराचं तोंड हे बोललं आहे. Yes, amen. का परत एकदा वाचूया जेणेकरून तुमच्या हृदयात हे वचन जाओ कारण बोलणारा जिवंत देव आहे. Yes, amen. प्लीज वाचूया. तर तू परमेश्वराच्या ठाई आनंद पावशील तर तू परमेश्वराच्या ठाई आनंद पावशील आणि पृथ्वीच्या उंच स्थलावर तू स्वारी करशील पृथ्वीच्या उंच स्थळावर तू स्वारी करशील असे मी करीन असे देव तुझ्यासाठी करेल. आणि मी तुला तुझा बाप याकोब हा याच्या वचनाचा उपयोग करू देईन उपयोग करू देईल. कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे. हे बोलले स्क्रीनवरती वचन ठेवलं. ओके प्लीज कृपाकून देवाचं वचन ऐकूया. बायबल सांगतं की तू देवाच्या ठाई आनंद पावशील आणि देव तुला उंच ठिकाणी स्वारी करायला उंच ठिकाणी घेऊन जाईल. उंचावरती देव तुला ठेवेल असं आजचं अभिवचन आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अनेक लोक रात्रंदिवस म्हणतात की पास्टर माझं जीवन खाली आणि नाशाकडे चाललेलं आहे. पास्टर आजार वाढत आहेत. पास्टर दुःख आणि कर्ज वाढत आहे. पास्टर जीवनावरचं ओझ वाढत आहे. मी लोकांना नेहमी सांगतो तुमचं जीवन तुम्ही नाही सांभाळू शकत जिवंत देवाविना. कारण बायबल मधील तो कुंभार आहे आणि आपण त्याच्या हाताची निर्मिती आहोत. Amen. बायबल सांगतो तो आपला निर्माण करणार आहे आपण निर्मिती आहोत. बायबल सांगतो तो स्वर्गीय पिता आहे आणि आपण त्याचे लेकरं आहोत. Yes, amen. बायबल सांगतो आपण त्याच्या बरोबर चालणारे आहोत आणि तो आपल्याला घेऊन चालणारा आहे. बायबल सांगतो तो आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि त्याने वचन दिलं मी तुला केव्हाच कमी पडू देणार नाही. Yes, amen. तो आपल्यासाठी रोज सर्व नवीन घडवणार आहे. तुम्ही आणि मी सर्व त्याच्या बरोबर चाललं पाहिजे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एका आईने मला सांगितलं की पास्टर आम्ही प्रचंड त्रासामधून जात होतो. डॉक्टरनी सांगितलं की मला मोठा आजार आहे आणि पास्टर माझे रिपोर्ट काढण्यात आले आणि ते रिपोर्ट प्रभू चेकिंगसाठी पाठवण्यात आले. आम्हाला सांगण्यात आलं हा आजार तुम्हाला पुष्कळ दिवसांपासून आहे आणि तुम्ही अशक्त होत आहात. रक्त तुमच्यातलं संपत चाललेलं आहे आणि तुम्ही अशा परिस्थितीमध्ये नक्की मोठा आजार असेल आणि तुम्ही त्रासातून जाताल. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांनी ऐकलं त्यांचं हृदय तुटलं. त्यांना कळलं नाही की आता काय होईल. पण मी नेहमी लोकांना सांगतो माणसाचं जीवन जे आहे जर त्यांनी आपल्या जिवंत देवाकडे वळवलं तर बायबल सांगतं देव म्हणतो तू रडण्यापासून आपले अश्रू आवर कारण तुझ्या जीवनामध्ये मोठं कार्य देव करणार आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. तर तुम्ही इर्म्याच्या 31व्या अध्यायामध्ये आलात. प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. जर्मया चॅप्टर 31व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज 10 वचनाच्या पुढे आपण जाणार आहोत. प्लीज वाचूया इर्म्या 31वा अध्याय आणि 10 वचन प्लीज वाचूया. अहो राष्ट्रांनो परमेश्वराचे वचन ऐका हा आणि ते दूरच्या द्वीपात प्रसिद्ध करा हा व म्हणा ज्याने इस्रायल विखरला तोच त्याला एकवटील तो त्यांना जमा करेल किंवा एकवट करेल. आणि जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो तसा तो त्याला राखील. पा जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो देव त्याच्या लेकरांना राखणारा आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे सत्य आहे सिस्टर ब्रदर हे खरं आहे. देव आपल्या लोकांना राखणारा आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. पुढे असं लिहिलंय प्लीज वाचूया. कारण परमेश्वराने खंडणी भरून याकोबाला सोडवले आहे ओके आणि त्याच्यापेक्षा जो बलवान होता त्याच्या हातातून त्याला खंडून घेतले आहे. देव म्हणतो जो बलवान होता जो त्रासामध्ये होता जो शत्रू तुझ्यावरती प्रबळ झालेला होता देवाने त्या प्रबळ शत्रूपासून तुला सोडवलेला आहे. Yes, amen. या बहिणीला आम्ही सांगितलं घाबरू नको. शत्रू बलवान आहे आजार मोठा आहे पण देव आरोग्य देणारा सर्वात मोठा आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पुढे असलेले देवाच्या वचनामध्ये आणि ते येऊन सियोनाच्या उंच स्थानावर गायन करतील हा आणि धान्यासाठी व नव्या द्राक्षरसासाठी व तेलासाठी आणि गुरे व मेंढरे यांच्या वत्सांसाठी परमेश्वराच्या उपकारिकपणाकडे लोटतील. हा तेव्हा त्यांचा जीव पाणी शिंपलेल्या मळ्यासारखा होईल हा आणि ते पुन्हा कधी दुःखित होणार नाहीत. बायबल सांगतं जर ते देवाकडे वळाले
त्यांचा जीव पाणी शिंपडलेल्या मळ्यासारखा होईल आणि ते दुःखी केव्हा होणार नाही. यस आमेन. हे देवाचं अभिवचन आहे. यस. देव आपल्या लोकांशी बोलतोय. सगळी मानवजात खोटी ठरो पण देव खरा आहे. यस आमेन. मानव खोटा ठरू शकतो पण देव युगानुयुग सारखा आणि खरा आहे. यस. हालेलुया. हालेलुया. आज तो तुझ्या जीवाशी बोलत आहे. तो माझ्या मुला माझ्या मुली ऐक, तुझा शत्रू प्रबळ आहे पण देव विजय देणारा आहे. आमेन. पुढे असलेल्या देवाच्या वचनामध्ये तेव्हा कुमारी नृत्यात हर्ष करील कुमारी किंवा तरुण लोक आनंद करतील आणि तरुण व म्हातारे मिळून हर्षतील. हर्षतील म्हातारे आणि वयस्कर देखील. आणि मी त्यांचा शोक पालटून आनंद करील. व्हॉट अ ग्रेट थिंग. मी त्यांचा शोक पालटून आनंद करील. हा देवाचं आज तुझ्यासाठी वचन आहे. आमेन. तू रोज ऐकत असशील पण आज देव तुझ्यासाठी करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. तू रोज रडत असशील पण देव आज तुला हसवायला तयार आहे. यस. तू रोज खाली जात असशील पण देव तुला उंच स्थानी घेऊन जायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. तू रोज म्हणत असशील स्वप्न पडतात पण केव्हा पूर्ण होतील. देव तुझे स्वप्न पूर्ण करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी दिवसभर थोडा वेळ काही वेळ तासन तास रात्री देखील देवाच्या उपस्थितीमध्ये होतो आणि प्रभूला सांगितलं की मी काय बोलू. देवाने मला एकच सांगितलं, ते परमेश्वरच्या ठाई आनंद पावतील. आमेन. ते परमेश्वरच्या ठाई आनंद पावतील. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगात आनंद शोधू नका. तात्पुरता आनंद आहे या जगातल्या प्लेजर मध्ये आणि पूर्ण जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये. मग ते एन्जॉयमेंट असो एनिथिंग असो, कशात आनंद नाहीये बिलीवर. थोडक्यात आनंद आहे. ऑफकोर्स तुम्ही ते केलं पाहिजे. त्याच्यात थोडका आनंद आहे पण तो संपणारा आनंद आहे. पण बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, देव जो आनंद देतो तो न संपणारा आनंद आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. I say praise the Lord. हालेलुया. पुढे असलेले प्रभूचं वचन काय सांगता ऐका. व त्यांचे सांत्वन करीन हा आणि त्यांचा खेद दूर करून त्यांना हर्षित करीन. ओके आणि मी याजकाचा देव मांद्याने तृप्त करीन. ओके. आणि माझ्या उपकारिकपणाने माझे लोक तृप्त होतील. देव असे म्हणतो माझ्या परमेश्वर म्हणतो. उपकारापणामुळे मी त्यांच्यावर उपकार करणार आहे आणि माझे लोक तृप्त होतील. आमेन. की लोकांची इच्छा आहे की तुझ्या जीवनात तू तृप्त असावा. यस. बाकी कुठली गोष्ट तुला तृप्त नाही करणार. जिवंत देव जो तुझ्या जीवावरती प्रेम करतो, ज्याला तुझी काळजी आहे, ज्याने तुला जन्माला घातलंय, ज्याला रोज रोज तुझ्यासाठी चमत्कार करायला आवडतात, तो देव तुला तृप्त करेल. आमेन. तो देव तुझ्यावरती प्रेम करतो. यस. हालेलुया. हालेलुया. ना पुढच्या वचनात असं लिहिलेलं आहे. प्लीज वाचूया 15 वचन. परमेश्वर असे म्हणतो, हा रामा येथे शब्द ऐकू येत आहे. हा आक्रंदन व अतिखेदाचे रडणे ऐकू येत आहे. ओके. राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती नाहीत म्हणून ती आपल्या लेकरांविषयी सांत्वन पावत नाही. बायबल सांगतं की राहेल जी दुःखी होती कारण त्यांच्यावरती अनेक प्रकारे हल्ले झाले, त्यांचे लेकर संपवण्यात आले, त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं आणि ते रडत बसले होते. पण त्याच वेळेला देवाचं वचन आलं. त्याच वेळेला स्वर्ग उघडला गेला. त्याच वेळेला देवाचं वचन बोललं गेलं, रडू नको. पुढचं वचनात असं लिहिलंय. प्लीज वाचूया. परमेश्वर असे म्हणतो, रडण्यापासून तू आपली वाणी व अश्रुपातापासून आपले डोळे आवर. हा कारण परमेश्वर म्हणतो, तुझ्या कामाचे प्रतिफळ मिळेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळते देवाचं वचन. बोलूया माझ्या ओके. देव म्हणतो देव म्हणतो, तुझ्या रडण्यापासून, तुझ्या रडण्यापासून, आपल्या अश्रूपासून आपल्या अश्रूपासून तू आवर. तू आवर. कारण देव तुला प्रतिफळ देणारा आहे. कारण देव तुला प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. हालेलुया. आज तुझी प्रार्थना काय आहे? आज तुझं रडणं काय आहे? आज तुझ्या घराची परिस्थिती काय आहे? आज तुझ्या पोटामध्ये किंवा शरीरामध्ये, किडण्यांमध्ये, लिव्हर मध्ये, हृदयामध्ये, या मेंदूमध्ये काय आजार आहे, सगळं तो जाणतो. सगळं तो जाणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलच्या वचनानुसार तो तुला म्हणतो, आपल्या आश्रूपासून आवर, कारण देव तुला उल्हासित करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जगातलं जीवन दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. दिवसेंदिवस अत्याचार, दिवसेंदिवस वाईट बातम्या, दिवसेंदिवस अनेक प्रकारे दुष्टता दिसत आहे. बिलीवर, या जगामध्ये जर तुम्हाला आणि मला जगायचं असेल तर बायबलच्या वचनानुसार देव आपला आश्रय पाहिजे. यस. आमेन. तुम्ही परमेश्वराकडे पळत आले पाहिजे. यस. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला कळतंय. या बहिणीसाठी आम्ही प्रार्थना केली.
त्याला सांगितलं रडू नको, नो तरुणपणात तू नाश पावणार नाही, कारण ज्याने तुझ्या दिवसाचा उगम केलेला आहे तो शेवटपर्यंत तुला सांभाळायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहिती तू जन्माला आलेलं आहे, कारण त्यानेच तर आणलंय. त्याला माहिती तू नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा कुठेही राहत आहे, त्याला माहित आहे. त्याला माहित आहे की तुझ्या जीवनाला कशाची गरज आहे आणि तो नेहमी पुरवठा करणार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबलचं वचन सांगतं. अजून एक वचन ऐकूया. पहा देवाचं वचन किती महान आहे. तर तुम्ही आयझिया 61 अध्याय, यशाया 61 अध्यायामध्ये आलात आणि प्लीज कृपा करून 10 ते 11 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. यशाया 61 अध्याय 10 आणि 11 वचन. मी परमेश्वराच्या ठाई फार आनंदेन. मी कोणाच्या ठाई आनंदेल? परमेश्वराच्या ठाई. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासेल. माझा जीव उल्हासेल. कारण जसा वर माळेने आपणास सुशोभित करतो, ओके, आणि जशी वधू आपल्याला आपल्या भूषणांनी आपणास शृंगारते, तसे त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. देव तारणाची वस्त्र नेसवणारा आहे. यस आमेन. मला नेहमी लोकांना सांगायला आवडतं की शैतान जो आहे तो केव्हाच तुमच्या जीवनावरती किंवा तुमच्या शरीरावरती किंवा तुमच्या आत्म्यावरती आनंद आणि कुठल्याही प्रकारे चांगुल पण येऊ देणार नाही. त्याची इच्छा आहे तुमच्या शरीरावरती दुःखाचे वस्त्र असावे, तुमचा जीव खिन्न असावा, तुम्ही नेहमी रडत असावं. का? त्याला देवाच्या निर्मितीला नाश करायला आवडतं. पण बायबल सांगतं देव तारणाची वस्त्र घालणारा आहे. यस आमेन. तारण म्हणजे काय? तारण म्हणजे स्वतः देव तुझ्यामध्ये राहायला येतो. Yes. तुझ्यावरती शिक्का मारून म्हणतो आजपासून तू माझं लेकरू आहे. यस. तू अंधाराचा भाग नाहीये, तू आता प्रकाशाचं लेकरू आहे. यस आमेन. तू आता शैतानाच्या हातात नाहीये, तू जिवंत देवाच्या पंखाखाली आहे. यस. त्याला तारण म्हणतात. तारण म्हणजे काय? तुझ्या पापापासून तू सुटलेला आहे, यस आमेन. न्यायापासून सुटलेला आहे, नरकापासून सुटलेला आहे, Yes, amen. आणि तो जिवंत देवाच्या राज्यात प्रवेश केलेला आहे. यस. त्याला तारण म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले प्लीज वाचूया. त्याने मला न्यायाच्या झग्याने आच्छा दिले आहे. ओके. कारण जशी भूमी आपला कोंब उगविते. 11 वचन सिस्टर, 11 वचन परत एकदा वाचूया. कारण जशी भूमी आपला कोंब उगविते ओके. आणि जसा मळा आपल्यात पेरलेले पदार्थ उगवतील असे करतो, त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या पुढे न्यायी पण व प्रशंसा उगवतील असे करतो. न्यायी पण आणि प्रशंसा. माझ्या म्हणा न्यायी पण आणि प्रशंसा उगवणारा तो देव आहे. उगवणारा तो देव आहे. याचा अर्थ देव आपल्या लोकांना म्हणतोय की मी तुझ्यासाठी न्यायी पण आणि प्रशंसा तुझ्यासाठी उगवेल. यस. हालेलुया. हालेलुया. न्यायी पण म्हणजे काय? स्वतः देवाचा स्वभाव, देवाचं जीवन तुझ्यामध्ये तो घालेल. प्रशंसा म्हणजे काय? देव म्हणतो जिथं तुझा अपमान झालाय तिथं मी तुला मानाचं जीवन देईल. यस आमेन. देव हे उगवू शकतो. आय सेड देव उगवू शकतो. यस. येस तुझ्यासाठी उगवू शकतो. आमेन. तू देवाचं लाडकं लेकरू आहे. यस आमेन. या जगात तुझ्यावर तुझं लाड करणारं कोणी नसेल. माझा देव आहे. यस आमेन. आय सेड माझा देव आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे लाड पुरवले जातील येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो कलर नाही बघत, तो शिक्षण नाही बघत, तो कुठल्या प्रकारचं राहणीमान बघत नाही. बायबल सांगते एकदा का तू तुझं हृदय जिवंत देवाला दिलं तर बायबलचं वचन सांगतं तू जिवंत देवाचं लेकरू आहे. यस आमेन. आणि तो तुझे सगळे लाड पुरवतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज प्रत्येक जीव आनंदी हो. यस. आज प्रत्येक व्यक्ती ऐकणारा म्हणो की हे Yes. प्रभू येशू मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो, तो माझ्या जीवाचा देव आहे. यस आमेन. हालेलुया. 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 निराश होऊ नका, अंधारात देखील तो तुम्हाला प्रकाशमय करेल. आमेन. दुःखी होऊ नका, तो प्रत्येक परिस्थिती पालटून टाकेल. असं म्हणू नका की सगळे हात सुटलेत. देवाचा हात मजबूत हात आहे. यस. सगळ्या जगातल्या हाताने जरी तुम्हाला धरलं, नो गॅरंटी ते हात टिकतील का नाही. पण येशूच्या हाताने जर तुम्हाला धरलं तर 100% गॅरंटी आहे. यस आमेन. सार्वकालिकासाठी हात तुम्हाला सोडणार नाही. यस. हालेलुया. हालेलुया. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बहिणीसाठी मी प्रार्थना केली, रिपोर्ट आले आणि सांगण्यात आले
तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलाही आजार नाही, कारण तुमच्या देवाने तुमची प्रार्थना ऐकून तुमच्यावर उपकार केलेले आहेत. Yes. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. लोक म्हणतात पास्टर या जगात काही चांगलं मिळेल का हो? लोक मला विचारतात की पास्टर या जगात काही आशा आहे का हो? या जगात चांगलं काय होईल का हो पास्टर? पास्टर या जगामध्ये मी प्रयत्न करतोय पण मला यश मिळेल का हो पास्टर? पास्टर मी स्ट्रगल करतोय. एक मुलगा माझ्याकडे आला तरुण, पास्टर मी सगळ्यात चांगला अभ्यास करतो पण मी बाकी सगळे पुढे जातात पण मी नाही जात. खूपशे लोक मला म्हणतात की पास्टर या जगात माझ्यासाठी काय होईल का हो? जर तू जगाकडे बघून जगत असेल तर मी नाही गॅरंटी देऊ शकत, पण जो देव ज्याचे नाव प्रभू येशू आहे, ज्याने तुझ्यावरती माझ्यावरती आणि जगावरती एवढं प्रेम केलं की बायबल सांगतं, तर तुम्ही प्लीज कृपा करून यशया याचा 9व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज कृपा करून वाचूया. आयझिया चॅप्टर 9, यशया 9व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज देवाचं वचन ऐकूया. प्लीज वाचूया 2 आणि 3 वचन. यशया 9वा अध्याय हे ख्रिस्ताविषयी बोलतं. वाचूया 9वा अध्याय, यशया 9वा अध्याय 2 आणि 3 वचन. प्लीज वाचूया. जे लोक अंधारात चालत होते, जे लोक अंधारात चालत होते, आशा नसलेले लोक, त्यांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. त्यांनी मोठा प्रकाश पाहिलाय. जे मृत्यू छायेच्या देशात राहत होते, जे मरणाच्या, निराशेच्या, रडण्याच्या आणि पूर्ण नाशाच्या देशात किंवा वस्तीत राहत होते, त्यांच्यावर उजेड प्रकाशला आहे. प्रभू येशू त्यांच्यावरती प्रकाशलेला आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. पुढे असं लिहिलंय, तू राष्ट्र बहुतपट केले आहे. तू राष्ट्र बहुतपट केलेस. आहे हा, तू त्यांचा हर्ष वाढवला आहे. तू त्यांचा आनंद किंवा हर्ष वाढवलाय. कापणीच्या वेळेच्या हर्षाप्रमाणे, कापणीच्या वेळेच्या हर्षाप्रमाणे जसे लोक लूट वाटून घेताना उल्हासतात, हा, तसे ते तुझ्या समोर हर्ष करीत आहेत. तू तुझ्या समोर हर्ष करीत आहेत. की लोकांना देवाचं वचन कळतंय. यस. माझ्या म्हणा धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. अंधारातलं जीवन, मरणातलं जीवन, मृत्यूछायेचं जीवन तू पाहिलं. यस. कारण बायबलमध्ये लिहिलं की माणसाने देवाचं ऐकायचं सोडून शैतानाचं ऐकलं, अंधार पडला, माणसामधून देवाचं गौरव निघून गेलं. माणूस जो होता तो भटकणारा झाला. आणि बायबल सांगतं त्याला पाप आवडलं आणि त्याचं फळ त्याला मरण मिळालं. पण प्रेज गॉड, देव प्रीती आहे. यस, आमेन. मी वरडून सांगेल, देव प्रीती आहे. सिस्टर, देव प्रीती आहे. यस. ब्रदर, देव प्रीती आहे. यस. जो देव आहे तो नक्की प्रेमळ असला पाहिजे. यस. जो देव आहे तो माणसाची काळजी घेणारा पाहिजे. जो देव आहे तर त्याच्याकडे जीवन पाहिजे. आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्त जो आहे त्याने आपल्यावरती प्रेम केलं. यस, आमेन. आणि त्याचं प्रेम बोलण्यात नव्हतं, कृत्यामध्ये होतं. यस. बायबल सांगतं तो आला, त्याने आपलं सर्व काही चांगुलपण, सर्व सौंदर्य, सर्व स्वर्गातील धन, सगळं काय देवदूत सोडले. आणि बायबल सांगतं तो मानव रूप धारण करून आला. यस, आमेन. तुमच्या आणि माझ्यासाठी. यस. आणि बायबल सांगतं त्याने ठरवलं माझ्या लोकांना मी नरकात किंवा मरणात किंवा शापात नाही राहू देणार. मी त्यांना सोडवायला जाईल, मी त्यांना वाचवायला जाईल, मी त्यांच्यावरती प्रेम करेल. आणि तो खाली आला, हे खरंय. यस, आमेन. पण खूपशा लोकांना वधस्तंभावरती 3 खेळावर वधस्तंभी दिलेला येशू माहित आहे आणि शैतानाने तिथपर्यंतच त्यांना थांबवलंय. हे सत्य आहे, तो मेला. हे सत्य आहे, त्याने तुझ्यासाठी माझ्यासाठी रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलं. पण त्याच्याही पुढे एक सत्य आहे की त्याने मरणावरती विजय मिळवला. यस, आमेन. त्याने शैतानावरती विजय मिळवला. यस. त्याने पापावरती विजय मिळवला. Yes. आणि तो उठला आणि त्याने घोषणा केली की आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे आणि माझ्या नावात तुम्हाला सामर्थ्य आहे. यस, आमेन. त्या येशूविषयी आम्ही सांगत आहे. कुठल्याही रिलिजन विषयी मी नाही बोलत, कुठल्याही धर्माविषयी मी नाही बोलत. माणूस आणि देवाच्या नात्याविषयी मी बोलतो. यस. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर आज रात्री तू म्हटला की प्रभू हे पास्टर सांगतात ते खरं आहे, तर हे तुझ्या वचनानुसार आहे, तर मला आज तुझा अनुभव घ्यायचा आहे. यस. प्रभू जर तू खरा आणि नक्की तू खरा आहे आणि ते पास्टर जे एवढे वरडून बोलत आहेत, तर आज माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू मला तुला बोलवायचं आहे. यस. तुम्ही म्हणताल काय घेईल तो, काय मागेल तो,
तुझ्याकडे काय आहे त्याला द्यायला, सगळं त्याचंच आहे. येस आमेन. त्याला फक्त भान, हे स्वर्गीय पित्या, हे ताळणारा प्रभू येशू माझ्या हृदयात ये. येस आमेन. तू माझा ताळणारा बन, तुम्हाला चालवणारा बन. Yes. आणि मग पहा की देव तुझ्यासाठी जे कार्य करेल ते आश्चर्याचं असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक माझ्याकडे येऊन म्हणतात की पास्टर आम्ही काही नव्हतो, आतापर्यंत जर येशू मध्ये नसतो तर आम्ही मेलो असतो आणि आमची कबर असते पास्टर. पण कुणीतरी आम्हाला जिवंत देव सांगितला, येस. आम्ही ख्रिस्ताकडे वळालो. अट्टल मी दारू पिणारा होतो पास्टर, मला असं वाटलं की आता काही नाही होणार. पण एक दिवशी मला इथं आणलं आणि मला सांगण्यात आलं की आजही देव तुला वाचू शकतो. येस. पास्टर मी ठरवलं माझं जीवन देवाला द्यायचं, मी दिलं पास्टर. त्या दिवसापासून मी पितच होतो पास्टर, तरी मी प्रार्थना सभेला येत होतो आणि येऊ लागलो आणि देवाचं वचन ऐकू लागलं. आणि मग मला कळालं की खरं जीवन दारूमध्ये नाहीये, जगामध्ये नाहीये, पण येशू ख्रिस्तामध्ये आहे. येस आमेन. माझं जीवन मी येशूला दिलं आणि आज मी पक्का विश्वासू झालो. Yes. आणि आज जिवंत देवाने माझं तारण केलं पास्टर. Yes. असं लिहिलंय. तर तुम्ही स्तोत्र संहिता 16व्या अध्यायामध्ये आलात आणि प्लीज 10 आणि 11 वचनामध्ये आपण वाचूया या देवाच्या वचनाकडे. साम चॅप्टर 16 16वा अध्याय. आणि प्लीज कृपा करून देवाच्या वचनाकडे येऊया. 9 ते 11 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. याकरिता माझे हृदय हर्षते याकरता माझे हृदय हर्षते आणि माझे वैभव उल्हासते. आणि माझे वैभव उल्हासते. माझा देहही निर्भयपणात राहील, हा कारण तू माझा जीव मृत लोकात राहू देणार नाहीस. पहा, तू माझा जीव मृत्यू लोकात राहू देणार नाहीस. ना. पुढचं वचन. तू आपल्या पवित्राला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. पुढे असं लिहिलंय. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. कुठला मार्ग? जीवनाचा. न मी तुम्हाला कुठल्या शहराचा मार्ग नाही म्हटला तो, कुठल्या रिलिजनचा मार्ग नाही म्हटला तो. नो नो नो, जीवनाचा मार्ग. यस आमेन. आय सेड जीवनाचा मार्ग. यस. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील. ना पुढे असं लिहिलंय. तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. तुझ्या उपस्थितीत आनंदाची परिपूर्णता आहे. यस आमेन. Praise the Lord. हालेलुया. जर तुम्ही आजपासून एक सवय लावली ते म्हणजे देवाच्या उपस्थित बसायची आणि स्वर्गातील देवाशी बोलायची, तर तुम्हाला कळेल की जे तुमच्या हृदयात शांतीची कमतरता आहे ती 100% भरली जाईल. यस आमेन. जो आनंद तुमच्यापासून कैक पट्टीने लांब आहे, येशूच्या नावात तो तुमच्या हृदयामध्ये येईल. यस. जर आजपासून तुम्ही ठरवलं की मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल, तर बायबलच्या वचनानुसार मला एक गॅरंटी द्यायला आवडेल की देव तुमच्यावरती आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वाद होतील. आमेन. देव तुमच्यावर आशीर्वाद होतील. यस. माणसाकडे पाहू नका, आमच्याकडे पाहू नका, आम्ही काही नाही करू शकत. पण जो देव तुमच्यावरती प्रेम करतो, त्याने तुमच्यासाठी वधस्तंभावरती प्राण दिला आणि पुन्हा उठला आणि तो लवकर येणार आहे, तो प्रभू येशू तुमच्यासाठी सर्व काय करू शकतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले प्लीज वाचूया. तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहेत. तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहेत. सर्व काळ आहेत. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्याची गरज आज तुला आहे ते सर्व प्रभूच्या हातात आहे. यस आमेन. ज्याही काही गोष्टीची गरज आहे, कुठल्याही गोष्टीची गरज आहे, प्रभू येशूच्या हातात आहे, तुझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले ते वचन परत वाचूया. जीवनाचा मार्ग तुम्हाला हालेलुया. या भावाने आपलं जीवन प्रभूला दिलं, याचे सगळे व्यसन सुटले, देवाने याला पूर्णपणे आरोग्याने भरलं आणि आज हा प्रभूसाठी जगत आहे. यस. सिस्टर ब्रदर, दिवस आणि वेळ तुमची जर देवाच्या हातात आहे तर शैतान तुमचं काही बिघडू शकत नाही. यस. गॅरंटी आहे. यस आमेन. असं वाटेल सगळं संपलंय, असं वाटेल पास्टर प्रभू कुठं आहे, प्रभूंनी डोळे बंद केले का, प्रभू विसरला का. नाही नाही, तो नाही विसरला. नो, तो नक्की तुझ्याकडे पाहतोय. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि नक्की तो तुझ्या मदतीला धावून येईल. यस. असं लिहिलंय. जर तुम्ही मार्क याच्या 9व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज देवाच्या
पुढे आपण जाऊया. काय मला एक स्टोरी सांगतो, खरी कहाणी, खरी गोष्ट. वाचूया. नंतर ते शिष्यांजवळ आले. ओके. तेव्हा त्यांच्या सभोवती मोठा लोकसमुदाय जमलेला हा. व त्यांच्याशी शास्त्री वादविवाद करीत असलेले असे त्यांनी पाहिले. ओके. आणि लागलीच त्याला मुजरा केला. मग त्याने त्यांना विचारले, तुम्ही यांच्याशी काय वादविवाद करता? हा. तेव्हा समुदायातील एकाने त्याला उत्तर दिले, हे गुरु, मी आपल्या मुलाला तुझ्याकडे आणले. याला मुका आत्मा लागला आहे. हा. तो याला जेथे जेथे धरतो तेथे तेथे त्याला आपटून टाकतो. मग हा तोंडाला फेस आणून आपले दात कडकडा खातो व क्षीण होत जातो. आणि मी तुझ्या शिष्यांना तो काढून टाकावा असे सांगितले, परंतु ते तसे करण्यास समर्थ नव्हते. ना एक बाप आपला बाप आपल्या मुलाला घेऊन आलाय आणि तो येशू ख्रिस्तासमोर उभा आहे आणि तो येशूशी बोलतोय आणि म्हणतोय, तो येशूला म्हणतोय, हा माझा मुलगा आहे. हा याला दुरात्म्याने पछाडलाय. याला दुरात्मा उचलतो, पाण्यात आणि आगीत टाकतो. काय लोक विश्वास नाही ठेवत. यस, नक्की आहे. जर आज तुम्ही निराश आहात, ते दुरात्मे निराशा देणार आहेत. जर तुम्ही आज भीतीमध्ये जगता, ही भीती देवापासून नाहीये, शैतान भीतीचा आत्मा आणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आज तुमच्या जीवामध्ये कुठल्याही प्रकारे शांती नाही, अशांती आहे, अशांती देखील शैतान आणतो. तुम्ही दरिद्रीमध्ये आहात, हे शैतानाचं कार्य आहे. या तुम्ही विश्वास ठेवू नका, पण हे बायबल सांगतं. यस, तो असा करतो. आणि या बापाने सांगितलं की मला याच्यावरती मी काही नाही करू शकत. जसे इमॅजिन, स्वतःच्या मुलाला पाहतोय, बाप है पण कुछ भी नहीं कर सकता है. पण प्रेज गॉड, याने खड्या स्वर्गातील बापाकडे मुलाला आणलं. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही प्रभूकडे आलेले आहात. यस. ना पुढे असलेले प्लीज वाचूया. तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, अहो अविश्वासी पिढी, मी कोटपर्यंत तुमच्या बरोबर असू, मी कोटपर्यंत तुमचे सहन करू. त्याला माझ्याकडे आणा. त्याला माझ्याकडे आणा. त्याला माझ्याकडे आणा. माझ्याकडे आणा. व्हॉट अ ग्रेट थिंग. जर तुम्ही या वचनावरती मनन केलं की त्याला माझ्याकडे आणा, यस, याला म्हणतात खरं प्रेम. यस, याला म्हणतात खरा कळवळा. याला म्हणतात खरी सुटका देणारा देव. यस, याला म्हणतात की खरंच त्याच्या जीवाला सांभाळणारा आणि सोडवणारा देव. त्याचं नाव प्रभू येशू. यस, आमेन. त्याला माझ्याकडे आणा. आणि आज तुम्ही बरोबर ठिकाणी आलेले आहात. यस, आमेन. आज जे लांबून ऐकतात, तुम्ही बरोबर ऐकत आहात. यस. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेले आहात. आणि बायबल सांगतं पुढच्या वचनात, प्लीज वाचूया. मग त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने त्याला पाहताच मुलाला पिळून टाकले हा. व तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, हे याला होऊन किती काळ झाला? हा. आणि तो म्हणाला, बाळपणापासूनच. बालपणापासून या मुलाला असा त्रास आहे. नवी खरी गोष्ट आहे, आम्ही देखील आमच्या जीवनात अनेक लोकांना असं पाहिलेलं आहे. अनेक लोकांना आम्ही अनेक घरी गेलेलो आहे प्रार्थनेला आणि जातो आणि पाहतो की आम्ही प्रार्थना करताना अनेक दुरात्मे, अनेक शैतानाचं कार्य त्यांच्या जीवनात प्रगट होतं. आणि लोक म्हणतात, पास्टर हे कसं आहे? तरुण मुलं, तरुण मुली, तरुण वयस्कर लोक, आणि त्यांना कळत नाही का? बायबल सांगतं हेच ती शक्ती आहे की जे माणसाच्या विरुद्ध आहे आणि त्याच्यावरती विजय देणारा प्रभू येशू आहे. यस, आमेन. आणि बायबल सांगतं या मुलाला त्याने पिळून टाकलं. प्रभू येशू समोर त्याला पिळून टाकलं आणि प्रभू बघत होता. प्रभूला माहित होतं त्याला पिळलंय. प्रभूला माहित होतं. प्रभू म्हटलं असेल, जेवढं नाटक करायचं तेवढं कर, कारण तुझा शेवटचा दिवस आहे. यस, आमेन. मी या मुलाला नवीन ब्रँड उभा करणार आहे. यस. मी लोकांना दाखवणार आहे की शैतान किती वाईट हाल करतो, पण येशू किती महान सामर्थ्यवान कार्य करतो. यस, आमेन. प्रभूने का त्याला परवानगी दिली? कारण प्रभूला दाखवायचं होतं की शैतान किती वाईट आहे आणि माणसाला कुठल्या परिस्थितीमध्ये आणू शकतो, पण देव किती महान आहे. यस. तो माणसाला तिथून उचलू शकतो आमेन. आणि आनंदी करू शकतो. आमेन. पुढे असलेले प्लीज वाचूया. आणि त्याचा घात करण्याकरिता हा. त्याने पुष्कळ वेळा याला विस्तवात व पाण्यात टाकले. विस्तवात व पाण्यात टाकले. परंतु तुझ्याने काही करवेल हा तर आमच्यावर करुणा करून हा. आमचे सहाय्य कर. ना, हा बाप म्हणतोय तुझ्याच्याने काही करवेल तर आमच्यावर करुणा करून आमचे सहाय्य कर. आमचे सहाय्य कर. बाप तर असहाय्य होता. बाप तर काहीच करू शकत नव्हता.
Praise the Lord. हालेलुया I say praise the Lord. हालेलुया आम्ही 2 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी होतो आणि एका वडिलांनी माझ्याकडे एक मुलीला आणलं. ही मुलगी जवळजवळ आय थिंक सो 18 वर्षाची 19 वर्षाची असेल. त्यांनी मला सांगितलं की पास्टर काही महिने झाले ही मुलगी जी आहे एवढी घाबरलेली आहे की पास्टर आमच्या शेजारी कुणीतरी राहतं आणि पास्टर तिला घाबरवलेली आहे. ही कॉलेजला जाते पण पास्टर अचानक ही आपली मान टाकते आणि खाली पडते. मागच्या मंगळवारची गोष्ट आहे 2 दिवसापूर्वीची. पास्टर आम्हाला कळत नाही का असं होतंय का असं होतंय आम्ही काही नाही करू शकत. मी त्याला सांगितलं काळजी नको करू. मला शैतानाची स्टोरी सांगायला नाही आवडणार पण मला देव काय करतो ते सांगायला आवडेल. यस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया आम्ही त्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि देवाने मोठं कार्य केलं यस आणि देवाने त्या मुलीला पूर्ण मोकळं केलं. यस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया बिलीव्हर आज तुमच्या जीवनात तुम्ही कुठल्या संकटाला तोंड देत आहात. नाही जमत असेल वर यायला नाही जमत असेल तुमच्या शक्तीला ते नाही आवरत असेल चला आपण प्रभूला म्हणूया की प्रभू मला तू पाहिजे मला तारणारा पाहिजे मला जीवन देणारा पाहिजे. ये ना प्रभू येशू. तो नक्की तुमची हाक ऐकेल. यस आमेन कारण बायबल सांगतो तो नम्राची हाक ऐकतो. जर तुम्ही स्तोत्र संहिता 35 अध्यायामध्ये आलात प्लीज कृपा करून या देवाच्या वचनाकडे. Psalm chapter 35 Psalm chapter 35 9 and 10 word. स्तोत्र संहिता 35 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्हासेल हा त्याच्या तारणाने तो हर्षित होईल. हा माझी सर्व हाडे म्हणतील हे परमेश्वरा तुझ्यासारखा कोण आहे. आहा तुझ्यासारखा कोण आहे. पुढं तू दिनाला जो त्याच्यापेक्षा बलवान आहे. मला एक वचन खूप आवडतं. तू दिनाला म्हणजे अशक्ताला ज्याला अजिबात शक्ती नाही वर यायची त्याला तो त्याच्यापेक्षा बलवान आहे. त्याच्यापासून सोडवतो त्याच्यापासून सोडवतो. या मुलाच्या वडिलांना पेक्षा या मुलापेक्षा बलवान दुरात्मा होता आणि दोघांनाही नाही कळालं कसं काढायचं आणि दोघंही बाप लेकरं आणि त्यांचे घरचे लोक त्या मुलाला वाचू शकत नव्हते. पण त्याच्यापेक्षा बलवान दुरात्म्यापासून शैतानापासून येशूने सोडवलं. यस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया तो कुठली गोष्ट ऐकत नाहीये तो सत्य ऐकत आहे. यस हाल आणि पुढे असलेले होय दिनाला व दरिद्र्याला त्याच्या लुटणाऱ्यांपासून तू सोडवतोस. आमेन यस आमेन आमेन आमेन. व दीनाला व कंगालास त्याच्या शो मी दॅट वर्ड कंगालास त्याच्या लुटणाऱ्यापासून तू सोडवतोस. आज अनेक शैताने तुम्हाला लुटला असेल. अनेक लोकांनी तुमच्यावर अन्याय केला असेल. अन्याय मला विचारा काय असतो आम्ही त्याच्यातून गेलेलो आहोत. अंधार काय असतो आम्हाला विचारा आम्ही त्याच्यातून गेलेलो आहोत. रडणं काय असतं त्यामुळे मला विचारा. पण हे सगळ्यात जास्ती मी वरचं सांगेल प्रभू काय आहे ते मला विचारा. यस आमेन आणि मी म्हणेल तो मधापेक्षाही गोड आहे. यस तो आई वडिलांपेक्षाही प्रेमळ आहे. यस आमेन तो सर्व मानवांपेक्षा सामर्थ्यवान. यस आमेन तो सर्व सामर्थ्यवान देव आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आज रात्री तो तुला हाक मारतोय. त्याला तुझं नाव माहित आहे. त्याला माहित आहे तू किती खाली पडलेला आहे. देव म्हणतो ऐक मी तुला आनंदी करेल. आमेन मी तुला उंच करेल. Yes. माझ्या मुली घाबरू नको. मी तुझे दिवस परत एकदा हर्षाचे आणील. आमेन कारण माझ्या हातात देव म्हणतो सर्व सुखे सर्व काळ आहे. यस आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या. यस म्हणा प्रभू मी विश्वास ठेवतो. प्रभू मी विश्वास बोला आपले हात वर करून मी विश्वास ठेवतो. प्रभू मी विश्वास तू ठेवतो. सर्व काय करायला सामर्थ्यवान तू आहे. सर्व काही करायला सामर्थ्यवान हे आहे. प्रभू येशू मला तू पाहिजे. हे प्रभू येशू तू मला पाहिजेस. मला सोडवणारा पाहिजे. मला सोडवणारा पाहिजे. आज रात्री आज रात्री प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात मला मोकळं करणारा पाहिजे. मला मोकळं करणारा पाहिजे. आणि प्रभू येशू आहे. यस हालेलुया. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल या वडिलांविषयी सांगतं. नाव काय झालं शेवटची स्टोरी ऐका प्लीज बसूया. तेव्हा येशू त्याला म्हणाला येशू त्याला म्हणाला तुझ्याने विश्वास धरवेल तर जस्ट तुझ्याने. विश्वास धरवेल तर येशूने काय नाही विचारलं तुझ्याने विश्वास धरवेल तर तुझ्याने. विश्वास धरवेल तर. आज मला विचारायला आवडेल किती लोकांना विश्वास धरायला आवडेल प्रभू ईश्वर. यस नो जबरदस्ती.
आय सेड नो जबरदस्ती, प्लीज. नो जबरदस्ती, फ्री विल आहे, स्वतंत्र इच्छा आहे. देव म्हणतो तुझ्या पुढे जीवन आणि मरण ठेवलंय, आशीर्वाद आणि शाप ठेवलेत, बरं आणि वाईट ठेवलंय. तुला निवडायचंय, तुला निवडायचंय. आणि देव म्हणतो जीवन निवड, आशीर्वाद निवड, चांगलं निवड माझ्या मुली. दारू तुझ्या जीवनाला नाश करेल, व्यभिचार तुझ्या जीवनाला पूर्ण खड्ड्यात घालेल, चोरी आणि लुटारूपणा तुझ्या जीवनाचा नाश करेल, वाईट गोष्टीने तू वर नाही येणार. नो. पण तू आज प्रभूला म्हटला, प्रभू येशू मला तुझे मार्ग निवडायचे आणि त्याच्या मार्गात खूप आनंद आहे. आमेन. आय सेड खूप आनंद. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू आज तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. यस आमेन. बायबल सांगतं या मुलाविषयी, प्लीज वाचूया. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझ्याने विश्वास धरवेल तर. हा, विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. ना. पुढे असं लिहिलंय, लागलाच त्या मुलाचा बाप मोठ्याने रडून म्हणाला, मोठ्याने वरडून म्हणाला, मी विश्वास धरतो, मी विश्वास धरतो. थँक्यू. त्यांनी चांगली एक गोष्ट केली, याने विश्वास धरला. या बापाने विश्वास धरला. हालेलुया. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय, माझ्या अविश्वासाविषयी तू सहाय्य कर. माझ्या अविश्वासाबद्दल मला सहाय्य कर प्रभू. आणि येशूने पाहिले की, आणि प्रभू येशूने पाहिले की समुदाय मिळून धावत येत आहे. समुदाय धावत येत आहे. तेव्हा त्याने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले. अशुद्ध आत्म्याला धमकावले. तो त्याला म्हणाला, अरे मुक्या व बहिरे आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, हा. तू याच्यातून निघ व पुन्हा कधी त्याच्यात शिरू नको. ना प्रभू येशू माणसाशी नाही बोलत, कोणाशी बोलतोय? आत्म्याशी, दुरात्म्याशी. दुरात्म्याशी बोलतोय. या माणसामध्ये परत शिरू नको. कोण असं बोलू शकतो? ज्याला सगळ्या शैतानाच्या कार्यावरती अधिकार आहे, यस आमेन. ज्याने शैतानाला ठेसलेलं आहे, यस ज्याने शैतानाला हरवलेलं आहे, यस तोच बोलू शकतो. आणि त्याचं नाव प्रभू येशू. आमेन. किती लोक समज में आ रहा है सिस्टर? येशू जसं एखाद्या माणसाशी बोलावं तसं दुरात्म्याशी बोलतोय. काय बोलतो परत एकदा ऐका, तुम्हाला देवाचं प्रेम बघा. प्लीज वाचूया. आणि येशूने पाहिले की हा. समुदाय मिळून धावत येत आहे. ओके. तेव्हा त्याने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले. हा तो त्याला म्हणाला, अरे मुक्या व बहिरे आत्म्या, हा मी तुला आज्ञा करतो, तू याच्यातून निघ हा. व पुन्हा कधी याच्यात शिरू नको. लास्ट टाइम, शेवटचा क्षण तुझा. याच्यानंतर तुझं राज्य संपलं शैतान. कारण देवाचा पुत्र प्रगट झाला यस आमेन. शैतानाचे कार्य नष्ट करायला Yes. आणि जीवन द्यायला आणि भरपूर जीवन द्यायला. यस. आणि बायबल सांगतं त्या दिवसा पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. तेव्हा तो ओरडून व त्याला फार पिळून बाहेर निघाला. हा मग तो मुलगा मेल्यासारखा झाला. हा तो इतका की तो मेलाच असे पुष्कळ जण म्हणू लागले. पण येशूने त्याला हात धरून त्याला उठवले हा. व तो उभा राहिला. तो उभा राहिला. नंतर तो घरात आल्यावर तो उभा राहिला. तो उभा राहिला. तो उभा राहिला. Yes. म्हणा माझ्या मागे, येशूने त्याचा हात धरला येशूने त्याचा हात धरला आणि तो उभा राहिला. आणि तो उभा राहिला. आणि बायबल पुढच्या दुसऱ्या जर लूक याच्या चॅप्टर मध्ये वाचलं तर येशूने त्याच्या बापाच्या हातात त्याला दिलं. यस. येशूने त्याच्या बापाच्या हातात दिलं. हातात त्याला गेलं. हे कार्य कोणी केलं? येशूना. आय सेड हे कोण करू शकतो? येशू. कोणी या घराला आनंदी केलं? येशूना. कोणी या बापाचा आनंद वाढवला? येशूना. कोणी या बापाला त्या शैतानाच्या हातातून सोडून उंच बसवलं? येशूने. कोणी या माणसाची निराशा आशेत बदलली? येशूने. तोच देव तुझ्यासाठी उभा आहे. आमेन. तोच प्रभू येशू तुझ्यासाठी कार्य करेल. यस आमेन. उशीर नाही होणार. मी म्हणालो उशीर नाही होणार. यस. तुझा विश्वास जर आहे तर देव आजही तयार आहे आमेन. तुझ्यासाठी काम करायला, यस आमेन. तुझ्यासाठी सर्व काय करायला. त्याचं नाव प्रभू येशू आहे. यस. हालेलुया. हालेलुया. म्हणतो बायबल किती खरं सांगताय का? शेवटचं वचन. तर तुम्ही यशया 12 मध्ये आलात. मला हे वचन खूप आवडतं. प्लीज वाचूया. आयझिया 12 चॅप्टर, यशया 12वा अध्याय. आणि प्लीज 1 ते 3 वचन आपण वाचूया. सुपर वचन. प्लीज वाचूया. आणि त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा, मी तुझी उपकार स्तुती करतो. हा कारण जरी तू माझ्यावर रागे भरलास हा तरी तुझा क्रोध फिरला आहे हा आणि तू माझे सांत्वन करतोस. ओके. पहा, देव माझे तारण आहे. हा देव माझे तारण आहे. हा मी भरोसा ठेवीन मी भाव ठेवील, मी भरोसा ठेवील. व भिणार नाही. आहा पुढे वचन. कारण याह म्हणजे परमेश्वरच
माझे सामर्थ्य व गीत आहे गीत आहे व बल आहे आणि तो माझे तारण झाला आहे. आणि तो माझी सुटका करणारा मला तारणारा देव झाला आहे. यास्तव तारणाच्या विहिरीतून तारणाची विहीर कोण आहे? येशू. आय सेड तारणाची विहीर कोण आहे? त्याचा तो प्रभू येशू तारणाची विहीर आहे. यस. आणि पुढे असं लिहिलंय, यास्तव तारणाच्या विहिरीतून तुम्ही आनंदाने पाणी ओढाल. आनंदाने पाणी ओढाल. आणि पुढं, आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल परमेश्वराची उपकार स्तुती करा, त्याच्या नावाचा धावा करा, लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे नाव उंचावले आहे असे सांगा. हा परमेश्वराला गा, कारण त्याने उत्तम गोष्टी केल्या आहेत. ओके. ते हे सर्व पृथ्वीत कळले आहे. अगे सियोनेच्या राहणारा 6व्या वचनापर्यंत वाचूया. यस. अगे सियोनेच्या राहणारीनी मोठ्याने गजर कर, मोठ्याने गजर कर, कारण इस्रायलाचा पवित्र तुझ्यामध्ये थोर आहे. हालेलुया. हालेलुया. तारणाच्या विहिरीतून तुम्ही रोज पिऊ शकता. यस आमेन. रोज आम्ही जिवंत देवावर बसतो आणि तो हृदय आमचा आनंदाने रोज भरतो. यस आमेन. त्याच्या संगतीमध्ये आनंद आहे. यस. त्याच्याबरोबर चालण्यामध्ये सुख सर्व काळ आहे. यस. खचितच तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस बायबल मध्ये लिहिलंय, तुला कल्याण द्या आणि प्रेम द्या. यस. हित आणि प्रेम द्या, तुझ्या मागे चालते. आमेन. आय सेड तुझ्या मागे चालते. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांची इच्छा आहे या संकटमय त्रासमय या सर्व जगातल्या गोष्टीमध्ये तुम्ही देवाबरोबर चालावे आणि तुम्ही शेवटपर्यंत सुखरूप असावे. यस. प्रभू तयार आहे. आमेन. तुम्ही तयार आहात विश्वास ठेवायला? यस. प्रभूला सांगा, प्रभू माझा शत्रू बलवान आहे, माझा आजार बलवान आहे, माझं सर्व दुःख बलवान आहे आणि ते मला वर येऊ देत नाही. माझ्याकडे काही नाही प्रभू. देवन तुम्हाला फक्त तुझा विश्वास पाहिजे. यस आमेन. त्या बापाला येशूने विचारलं, तू विश्वास ठेवशील का? यस. जे विश्वास ठेवतात त्यांना सर्व काही शक्य आहे. यस आमेन. आणि बाप तयार झाला यस. आणि त्याने मुलाला आपल्या घरी आनंदाने घेऊन गेला. यस. तोच देव म्हणतो, आज तू तयार आहे तर तू आशीर्वादित होऊन जाशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? आपले पवित्र हात वर करा आणि प्रभूला सांगा, हे प्रभू मी तयार आहे. यस. मी विश्वास ठेवायला तयार आहे. यस आमेन. मी विश्वास ठेवायला तयार आहे. आय सेड मी विश्वास ठेवायला तयार आहे. यस आमेन. मी विश्वास ठेवायला तयार आहे. तुमचा विश्वास देवासाठी मौल्यवान आहे. मी विश्वास ठेवायला तयार आहे. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपण प्रार्थना करायला तयार आहोत. या आपल्या जागेवरती उभे राहा. आपण प्रार्थना करूया. प्रभूला सांगा, प्रभू आजच माझ्यावर दया होऊ दे. आजच माझ्यासाठी मोठं कार्य केलं जाऊ दे. आजच माझ्यासाठी तुझ्याकडून सगळे आशीर्वाद माझ्या मालकीचे होणार. आज प्रभूला सांगा. उभे राहा प्रभू समोर. उभे राहा आपल्या देवासमोर. कोणाकडे पाहू नका, आमच्याकडे देखील पाहू नका. आम्ही तुमच्यासाठी काही नाही करू शकत, पण करणारा प्रभू येशू आहे. तो आपल्यामध्ये राहतो. तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो आपल्यामध्ये आलेला आहे. आपले डोळे बंद करूया आणि तुम्ही प्रार्थनेच्या वेळेमध्ये आहात. प्रार्थनेच्या वेळेमध्ये डिस्टर्ब होऊ नका. अजिबात डिस्टर्ब होऊ नका. आत्ताची वेळ आहे. प्रभूला सांगायचं की प्रभू मी तयार आहे आमेन. विश्वास ठेवायला. यस. हालेलुया. मी तयार आहे विश्वास ठेवायला. लाशेके ब्रांदबे. हालेलुया. तेरे लिए कुछ असंभव नहीं, काफी है तेरी कृपा. तेरे लिए कुछ असंभव नहीं, काफी है तेरी कृपा. तेरे बिना मिल सकती नहीं मुझको कहीं भी शिफा. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, शब्द काफी है, तेरी नजर काफी है, नजर काफी है.
तेरी छाया काफी है, तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु। गाऊया गाऊया मारी वो शेकला मानते हुए हालेलुया। कितने संकट मुझ पे रहे, कितने बोझ रहे, कितने कष्टों में डूबा गया, हार ना मानूंगा, मानूंगा कितने संकट मुझ पे रहे, कितने भी बोझ रहे, कितने कष्टों में डूबा गया, मानूंगा गाऊया गाऊया तेरी तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है, तेरा नाम काफी है, नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु, सगे लिबा शेकला मानते हुए आपले डोळे बंद करा. तुम्ही आणि प्रभू आपलं नातं देवाशी जोडा. जिवंत पाणी तुम्ही त्या विहिरीतून पिऊ शकता, जीवनाचं पाणी. जे लोक लांब आहेत, जे ऑनलाईन आहेत, जे इथं आहेत, त्यांनी माझ्या मागे फक्त म्हणा प्रभू येशू, आम्ही विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू आमच्यासाठी आला, तू आमच्यासाठी प्राण दिला, तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला विकत घेतलं आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. सार्वकालिक जीवन प्रभू येशूच्या नावात आमच्या आत्म्यात आम्ही स्वीकारत आहोत. आम्ही कबूल करतो आम्ही जिवंत देवाचे लेकरं आहोत. प्रभू येशूच्या नावात आमचं तारण झालंय. आमेन. या आपण प्रार्थना करूया आणि प्रभूकडे बघूया. आपले हात आपल्या हृदयावर ठेवा. प्रभूला सांगा आणि मी आज प्रभूला म्हणणार आहे
जो वचन आलंय की तू देवाच्या ठाई आनंदी होशील, आज त्याप्रमाणे कार्य होणार. मी कबूल करतो देवा, त्याच्या लेकरांची प्रार्थना ऐकतो. फादर, मी तुझ्या लेकरांना प्रभू येशूच्या नावात आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. तुम्ही शापित नाहीये, तुम्ही आशीर्वादित लेकर आहात. कोणीच तुम्हाला शापित करू शकत नाही, कारण ज्याला देवाने आशीर्वाद दिला त्याला कोणी शाप देऊ शकत नाही. लॉर्ड, राईट नाव मी प्रत्येक त्यांच्या शरीरातल्या वेदना, त्रास, आजार, रोग, चिंता, काळजी मी येशूच्या नावात आज्ञा देतो, निघून जा. येशूच्या नावात बरे व्हा. राईट नाव डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात देवाप्पा आरोग्य व्हावं, सामर्थ्य व्हायला लागो, शांती व आनंद त्याच्या जीवनात वाटा बनव. प्रभू येशूच्या नावात तुझं सामर्थ्य व्हायला लागो. लॉर्ड, आतापर्यंत दिवस वाईट पाहिले, इथून पुढे येशूच्या नावात तू म्हणला मी त्याला उंच ठिकाणी ठेवेल. प्रभू येशूच्या नावात त्यांना उचल त्या ठिकाणातून, आणि प्रभू तुझ्या सामर्थ्याच्या ठिकाणी, आशीर्वादाच्या ठिकाणी, आरोग्याच्या ठिकाणी, विजयाच्या ठिकाणी मी येशूच्या नावात त्यांच्यासाठी स्वीकारत आहोत. फादर, जे हृदय दुःखी आहे, येशूच्या नावात तुझा आनंद आणि शांती मी त्यांच्या जीवनात प्रवेशनात मोकळं करतो. प्रत्येक अश्रू येशूच्या नावात पुसले जा. प्रत्येक थकलेला जीव पूर्णपणे सबळ केला जा. जे लोक जीवनात खाली पडलेत, येशूच्या नावात उभे राहा. फादर, ज्या लोकांची प्रार्थना आहे, आज त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. ज्याला नोकरी नाही, ज्याला व्यवसाय बंद आहे, ज्याचे काम धंदा बंद आहे, ज्या सफलता बंद आहे, आजपासून येशूच्या नावात त्यांच्या इच्छा पूर्ण हो. त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत कर. तरुण मुलं आणि मुलं वाईट व्यसनापासून, सगळ्या जगातल्या घाणीपासून लांब असो, आणि लेकर तुझ्या जीवनाच्या मार्गावर चालव. ते आपल्या आई बापाच्या आज्ञेत वाढव. त्यांचं घर स्वर्गासारखं बनव. त्यांचं घर समृद्धीचं घर बनव. त्यांचं घर पूर्णपणे आशीर्वादाचं घर मी जाहीर करतो. फादर, जिला लेकरू बाळने येशूच्या नावात मी स्वीकारतो. रिपोर्ट बदलले जा. जे लोक मला लांबून ऐकतात, ज्या गोष्टी तुम्ही करू नाही शकत, प्रभू येशूच्या नावात देवबाप तुम्हाला सबल करत आहे. प्रत्येक वाईट विचार, आत्महत्येचे विचार, शैतानाचे विचार, त्यांना झोप नाही देणारे आत्मे निघून जा प्रभू येशूच्या नावात. त्यांची झोप त्यांना गोड असू दे. फादर, त्यांना प्रमोशन मिळू दे. जिथं अपमान झालाय तिथं 4 100 पट मान मिळू दे. आणि आजपासून त्यांना कळू दे देवाच्या ठाई आनंद आहे, आणि तो उंच ठिकाणी ठेवणार आहे प्रभू येशूच्या नावात. आमेन. एक जोरात टाळी प्रभू येशूला वाजूया. बोलो 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 येशू मसीह की. प्रभू येशू मसीह की. प्रभू येशू मसीह की. हालेलुया. अनेकांच्या जीवनात देवाने मोठे साक्ष घडवणार. प्लीज खाली बसूया. होता देवाचा
उभे राहूया, एकमेकाला भेटूया आणि आपली भेट उद्या दुपारी 12 ते 2 रविवारी आपलं चर्च आहे. प्लीज या आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू.